तू रोलबद्दल बोलताना खूप एक्साइट होतेस आणि पण त्याचबरोबर तू यूट्यूब आणि आता पॉडकास्टर पण आहेस. कसं काय ते सगळं मॅनेज करतेस? मला ऐकायला खूप आवडतं. मला आता मला बोलायला तुम्ही इथे बोलवलंय म्हणून मी बोलतेय. अदरवाईज मला खूप ऐकायला आवडतं लोकांना. मला खूप ऑब्झर्व करायला आवडतं. मला वेगवेगळं वातावरण ऑब्झर्व करायला आवडतं. त्यामुळे पर्सनॅलिटी वेगवेगळ्या मी बोलू शकेन असं नाही, पण मला ऑब्झर्व करायला खूप आवडतात. आणि मग त्याच्यामागे खूप असतं काही काही. एखादी गोष्ट घडते किंवा एखादी व्यक्ती घडते, त्याच्या मागे केवढं काही काही असतं आणि म्हणून ती व्यक्ती तशी असते. आय एम सो टेम्पटेड टू आस्क यू, तू माझ्याबद्दल काय ऑब्झर्व केलं? मला खूप छान वाटतं ॲक्च्युली. मी आले तेव्हापासून मी ऑब्झर्व करते की तुम्ही किती ऑर्गनाइज्ड आणि किती व्यवस्थित पद्धतशीर सगळं आहे आणि पॅशनेट आहात तुम्ही तुमच्या कामाबद्दल. तुम्ही डॉक्टर आहात, तुमचं कॉस्मॅटिक्सबद्दल तुम्ही तेवढेच पॅशनेट आहात, तेवढेच तुम्ही तुमच्या कामाबद्दल इथे येऊन सगळं परफेक्शनिस्ट आहात असं मला लक्षात आलं आहे. गुड डायग्नोसिस. हो. आणि मला असं वाटतं की मी टीमकडे बघते. स्त्रियांनी हे असायला हवं आणि हे किती इन्स्पायरिंग आहे. म्हणजे आज मी इथून जाताना छान इन्स्पिरेशन घेऊन जाते की वाव, तुमची खूप मस्त टीम आहे आणि तुम्ही खूप छान बिल्ड केली आहे. आणि मी आता माझ्या मॅनेजरला, माझी कोमल मॅनेजर आहे, मी तिच्याबरोबर हे सगळं शेअर करीन की कोमल यांनी किती छान मॅनेज केलं आहे. वी कॅन डू धिस, वी कॅन डू दॅट. आणि आम्ही अशा चर्चा करू शकतो. आपल्या प्रत्येक छोट्या गोष्टीतून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. आणि मला असं वाटतं एक गोष्ट आहे ती म्हणजे पॅशन फॉर व्हॉट यू डू. मग ते नुसतं तुम्ही घरामध्ये स्वयंपाक केलं तरी ते पण पॅशनेटली केलं पाहिजे. मुलांचा अभ्यास घेतला तो पण पॅशनेटली. हे जर आपण केलं तर आय थिंक यू एक्सेल इन एव्हरीथिंग अँड विच यू आर ऑलरेडी डुईंग. यू आर सो पॅशनेट अबाउट व्हॉट यू डू. पॅशनेट म्हणण्यापेक्षा मी माइंडफुल राहण्याचा प्रयत्न करते की मी आत्ता जे करतेय, मी आत्ता जर का 11 वाजेपर्यंत कबीर शाळेत जाईपर्यंत मी घरात आहे, तर मी प्रयत्न करते की मी घरातच असेन, दुसरीकडे नाही. मग मी शक्यतो टाळते एडिटिंग करण्याचं किंवा मी इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे कोणाला, तर मी म्हणते की 11:30 नंतर मी फ्रीच आहे ना. आय लव्ह दिस. मग तेव्हा मी करेन. आता मी जर का ट्रिपला जाणार आहे तर मी शक्यतो असा विचार करते, हां मला आवडेल तिथे जाऊन लिहायला, स्क्रिप्ट लिहायला आवडेल, कुठेतरी शांत ठिकाणी बसून वाचन करायला आवडेल, मी माझ्या चॅनलसाठी काय करू शकेल हे विचार करायला मला आवडेल. पण मी हे विसरणार नाही की मी इथे ट्रिपला आली आहे, हा माझा टाईम आहे. म्हणजे तू ऑब्सेस नाही आहेस? नाही, मी ते वेगळं नाही. मी विचार करत असते 24 आवर. मी ह्याच्यासाठी काय करू शकते, ह्याच्यासाठी काय करू शकते, ह्याच्यासाठी काय करू शकते. मिक्स होतं नाही तर माझं, मग माझी गल्लत होते सगळी. त्यामुळे मी जर का शूटिंग करते तर शूटिंगला गेल्यानंतर मग मला तिथे एकदा मी विचारलं ना की कबीर काय करतोय आणि हे करतोय, मग मी मध्ये फोन करत नाही. आणि त्यालाही माहिती असतं की आई आता आपल्याला काही फोन करणार नाही आणि मी तिला डिस्टर्ब करायचं नाही. कबीर जेव्हाही मला फोन करतो, अगदी काही अर्जंट असेल तर तो मला, आता तो फक्त 10 वर्षाचा आहे पण स्टील तो मला विचारतो की मामा तू बिझी नाही आहेस ना, मी बोलू शकतो तुझ्याशी. सो त्याला माहिती आहे की ती खूप आता तिच्या कामामध्ये आहे आणि मी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. सो तोही रिस्पेक्ट करतो माझ्या वेळेचा आणि मीही रिस्पेक्ट करते त्याच्या वेळेचा. चला आपण आता रॅपिड फायर. हां, आणि अजून लोक तुझ्याबद्दल चर्चा करतात ते म्हणजे तू नेसतेस त्या साड्या, ही पण किती सुंदर साडी आहे. हो. तुला आवडतं का म्हणजे साड्या नेसायला? आणि कुठून म्हणजे हे येतं की हाऊ डू यू हॅव दॅट आय फॉर साडी? आय एम ऑब्सेस्ड. मी एवढ्या साड्या विकत घेते, मी एवढ्या. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं किंवा माझ्या मैत्रिणी म्हणतात की अगं तू कोणीतरी हायर कर किंवा डिझायनर किंवा स्टायलिस्ट की जी तुला देईल आणि परत घेईल. मला साडी विकत घेण्याचा छंद आहे. हो. आणि मी सूट साड्या घेत असते. म्हणजे खरं सांगायला गेलं तर मी वेस्टर्न आउटफिटमध्ये पण बरी दिसते, पण मला साड्या इतक्या आवडतात. साडी खूप सुंदर दिसते तुला. हो. आणि मला असं वाटतं की मी त्याच्यामध्ये करेक्ट कम्फर्टेबल असते आणि फिट होते. आणि माझे विचार पण त्याच्यात मस्त फिट होतात साडीमध्ये. आय डोंट नो वाय. पण आवडते मला साडी. आणि लोक चॅनलवर लिंक वगैरे मागत असतात, पण काही साड्या अशा असतात की मी एक्झिबिशनमध्ये जाऊन घेते, कधीतरी दुकानातून घेते, ऑनलाईन मागवते. मलाच आठवत नाही बऱ्याचदा त्या अशा आणून ठेवलेल्या असतात. मग मी एकत्र 10 साड्यांचा गठ्ठा घेते आणि मी ते फॉल बिडिंगला टाकते. असं बऱ्याच. तुझा ब्रँड सुरू करता साडीचा? सिरियसली? हे कोमलनी ऐकलं तर कोमल म्हणाल मी केव्हापासून म्हणते तुम्हाला. बिकॉज
तुला जर साड्या एवढ्या आवडतात, ऑब्सेशन आहे, तर तुला कळतं ना कुठली साडी चांगली आहे कुठली नाही आणि लोकांना काय आवडतं. ओके, सो डॉक्टर मंजिरींनी मला एक छान सजेशन दिलेलं आहे. मर्चंटायझिंग आणि त्या स्वतः एंटरप्रेनर आहेत आणि मला असं वाटतं की डू इट. ऐकायला पाहिजे त्यांचं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.